पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, शिवाजी बापू शेळके, गणपतराव देशमुख, बहुजनांची सर्व महामानवाला वंदन करून आज या सांगली नगरीमध्ये ओबीसींचा सत्ता संपादन मेळावा जो आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी पुढे आज या ठिकाणी घेतला। या मेळाव्यात ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते बहुजन समाज ओबीसी बहुजन समाज पार्टीचे आमचे नेते आदरणीय टी.बी. मुंडे सर, बावकर साहेब, या ठिकाणी जे.डी. चांदल साहेब, शिवाजीराव निळकर साहेब, लक्ष्मण हाकेजी, या ठिकाणी धोंडीराम आमचे ज्येष्ठ धोंडीराम गावडीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, राजाराम शेंडगे हे आपले ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित आहेत, इंजिनियर शेंडगे उपस्थित आहेत, विमलाताई साळी, लक्ष्मण हाकेजी, उज्ज्वलाताई लाल, सुनीताताई मदने, दादाजी दुधाळ, निशा पटुते, या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं असे निवास कोळेकर, प्राध्यापक कृष्णा अलदर, या ठिकाणी उपस्थित कोकरे सर, दिगंबर लोहार, अर्जुन हजारेजी, अमर पुजारी, उत्तम जानकर, अमृत जानकर, जयंते साहेब, सुनील सलगर, सुरेश सलगर, राजेंद्र दुधाळ, या ठिकाणी उपस्थित आपल्या सांगली जिल्ह्यातील सगळ्या विविध भागातून, त्याचप्रमाणे काही सांगोल्यातून आलेले या ठिकाणी आपले ओबीसी बंधूंनी बघितलं। सांगलीची लोकसभा जशी जाहीर झाली तसे मला अनेक भागातून फोन सुरू झाले किंवा यावेळी सांगलीला ओबीसीचा उमेदवार असणार आहे की नाही आहे, कारण गेल्या 15-20 दिवसापासून जी माध्यमांमध्ये जी खळखळ चालू होती ती म्हणजे भाजपचे उमेदवार एकीकडे, दुसरे पैलवान, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार, या तिघांचं सगळं हे वातावरण सगळं चाललं होतं। त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना वाटतं की सांगलीमध्ये आता ह्यावेळी आपला उमेदवार या ठिकाणी लढणार आहे की नाही लढणार आहे, लढणाऱ्याचं कोण लढणार आहे ह्याचं थोडं सगळं तुम्हाला सगळ्यांना पडलं होतं आणि त्याचं उत्तर मला मागत होती। निवांत कोळेकर सर तर माझ्या मते गेल्या महिन्यापासून माझ्या मागे आहे, अहो आता तुम्ही या सांगलीला आपण बैठक घेऊया, आपण निर्णय करूया, तुम्ही लढलं गेलं पाहिजे। मी जवळपास 100 फोन त्यांचे घेतले नाही, विचारायचं फोन करून थकले, 10:30 वाजता फोन करायचे, 11 वाजता फोन करायचे, 12 वाजता फोन करायचे आणि मी आपला त्यांचा पिक्चर कसा सुटेल ते मी बघत होतो, कारण सांगलीची निवडणूक जी आहे हा प्रस्थापितांचा बालेकिल्ला आहे। या जिल्ह्यामध्ये शेळके बापू साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आपण उभा केलं सगळ्यांनी मिळून, ते आपण वाढवलं, फुलवलं, संपूर्ण या महाराष्ट्रातील धनगर समाजाला एक न्याय देण्याची भूमिका एनटीच्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी केली। त्याच्या थोडंसं आधी गेलं तर नेगरे साहेब, खानापूर आटपाडी मतदारसंघातून नेगरे साहेब त्या ठिकाणी आमदार होते, त्याच्या बाजूला सांगोला, त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांचं नेतृत्व उदयास आलं आणि जवळपास 9 विधानसभा ज्या देशमुख साहेबांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या त्या जिंकल्या गेल्या, परंतु या जिल्ह्यामध्ये मात्र मी आमदार 5 वर्ष झालो, परंतु एका टर्मनंतर मात्र दुसऱ्यांदा आम्हाला कोणी आमदार होऊ दिले नाही, बापू नाही होऊ दिले नाही, निगलेला होऊ दिले नाही। आमचे जयसिंग तात्या शेळके त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला, पण इथल्या प्रस्थापितांची या सगळ्या आपल्या ओबीसी
ओबीसी नेत्यांना पाडण्यासाठी सगळे जिल्ह्यातले प्रस्थापित एकत्र येतात. मी ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी अचानक जगमध्ये घाला आणि म्हणून मला पाडण्याचे नियोजन त्याला करताच आलं नाही. आणि 21 दिवसामध्ये त्या ठिकाणी जगता मी आमदार झालो. पण पुढच्या वेळी मात्र ज्यावेळी 21 दिवसात निवडून आलो त्यावेळी जगता काही विकास येत नव्हता. पण तरी पण मी निवडून आलो तिथे. पण ज्यावेळी जतमध्ये मी पाणी आणलं 350 550 बंधारे त्या ठिकाणी दिले. जतच्या पश्चिम भागाचा अक्षरशः कॅलिफोर्निया मी केला. जे 40 वर्ष पाणी आणण्याची वाढ होत असेल तर फपडता होतं त्या ठिकाणी त्याला नंतरच बोलवलं. पण तरीसुद्धा ज्यावेळी पुढच्या वेळी मी निवडणूक करतो त्यावेळी मात्र त्याला सगळं मला पाडण्याचं प्लॅनिंग आधीच त्याला करता आलं. आणि त्या ठिकाणी अगदी तिकीटचा पत्ता कट केल्यापासून तिथून सुरुवात झाली. कुणीतरी तिकीट देता का हो तिकीट देता अके साहेब या लाईनमध्ये मी पण होतो ना, सगळेच होते. हा जो वनवास आहे तिकिटांचा वनवास आहे हा मी डोळ्यानं पाहिला आहे, मी अनुभवलाय सुद्धा. मी भाजपचा आमदार असताना सुद्धा मला तिकिटासाठी भीक मागावी लागली विद्यमान आमदाराला. कारण मला पाळायचं षडयंत्र प्रस्थापितांनी सगळं मॅनेजमेंट करून जर केलं होतं त्यामुळे ह्याला तिकीटच द्यायची नाही म्हणजे मग हे निवडणुकीला उभारण्याचा प्रश्नच येत नाही. तिथून याची सुरुवात होते. आणि म्हणून माझ्या मनात हा केव्हाचा प्रश्न आहे की केव्हा तरी झाला आपला एखादा पक्ष असला पाहिजे की कुणीतरी तिकीट देताना तिकिटाची भीक मागायची पाळी जी आहे ह्या आपल्या बहुजनाने ह्या आपल्या ओबीसी पक्षवृत्तांना हे या महाराष्ट्रामध्ये त्यांचा वनवास हा संपवायचा होता. पण ती वेळ मला साधत नव्हती, सापडत नव्हती. पक्ष काढायचा तो वाढवायचा तो चालवायचा हे एक दिव्य आहे. आणि ह्या प्रस्थापितांच्या महाराष्ट्रामध्ये हे दिव्य आपल्याला झेपेल का हा पण एक फार मोठा प्रश्न माझ्या मनात एक वर्ष पडला असायचा आहे. परंतु हे ओबीसीचं वादळ जे आहे या महाराष्ट्रात उभा राहिलं आणि त्यामध्ये ओबीसीचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी धनगर नेता होतो या ठिकाणी. धनगर समाजाचे नेते प्रकाश अण्णा शिंदे, वंजारी समाजाचे नेते मुंडे साहेब, हे कुणबी समाजाचे नेते. आम्ही कोणी ओबीसी नव्हतो. पण ज्यावेळी हे मराठा आरक्षणाचं भूत आपल्या माझ्याकडे बसवलं त्यावेळी मात्र आम्ही सगळे एकत्र झालो. आणि म्हटलं आता आपल्याला कुणबी आणि धनगर आणि वंजारी माळे असं काय करून चालणार नाही. दिगंबर लोहार हे लोहार समाजाचे आहे, मला बुलढाण्याचे आहे. अनेक वर्ष चळवळीचे नेते सगळे एकत्र आले आणि त्याने मला सांगितलं की आता आपल्याला ओबीसी नेते व्हायला लागते. आणि ओबीसी चळवळ जी आहे ही चळवळ उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दक्षिणेच्या सगळ्या राज्यामध्ये ओबीसी चळवळ चालली आणि त्यांची सत्ता त्या ठिकाणी आली. यूपी बिहारमध्ये सत्ता आली. तो महाराष्ट्रात काय येऊ शकत नाही. जर महाराष्ट्रात ही मोठ कुणी जर मानली तर मात्र महाराष्ट्रामध्ये यूपी बिहारसारखी ओबीसी आणि बहुजनांची सत्ता जी आहे त्या ठिकाणी येऊ शकते. हे गणित तुम्हा आम्हाला सगळ्यांना गेल्या 50 वर्षापासून कळत होतं पण वळत नव्हतं की हे जमवायचं कसं. कारण प्रत्येकाला आपापले प्रश्न, आमचा इष्टीचा प्रश्न, यांचा वेगळा प्रश्न, यांचा ऊसतोड कामगाराचा प्रश्न, आगरी समाजाचा वेगळा प्रश्न, प्रत्येक समाज वेगळे प्रश्न. मग हे सगळे प्रश्न घेऊन एकत्रितपणे धडा उभा कसा करायचा. आणि त्यासाठी पहिल्यांदा मला स्वतःला ओबीसी नेता म्हणून स्वतःला मला प्रोजेक्ट करावं लागेल. आणि मग हे सगळे अनपण ही सगळी मंडळी 35-40 वर्ष ओबीसी चळवळीत आहेत. या सगळ्या मंडळींनी मला असं मानून ठेवलं की त्या चळवळीचा मला नेताच ठेवतात. तर त्यांनी माझ्यात काय हे मला माहीत नाही. पण हे काय ही चळवळ या महाराष्ट्रात उभा राहिली. प्रस्थापितांना खांब फोडणारी चळवळ जी आहे आम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रात उभी केली. आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि एक माणूस बाहेर निघायला तयार नव्हता. बाहेर निघायला आत्ता अंबडचा मेळावा होता. अंबडच्या मेळाव्यामध्ये जरांगीच्या गावातच मेळावा होता तो. त्या ठिकाणी मला आजच्या दिवशी फोन आले आता कोणी बाहेर निघायला तयार नाही आहे. तिकडे भीतीचं वातावरण आहे, दहशत आहे, आमदारांची घर जाळण्याची, हॉटेल जाळण्याची. आता आमचं काय गावामध्ये आम्हाला कोण संरक्षण करणार आहे. मी नांदेडमध्ये होतो त्यावेळी. त्या नांदेडमध्ये
त्या ठिकाणी जरांगीने वाक्य वापरलं त्या दिवशी की या भुजबळ साहेबांना आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून देऊ देणार नाही, या भुजबळांना पाडल्याशिवाय आम्ही स्वतः बसणार नाही. आणि त्या दिवशी काय संचालक माझ्या मला माहीत नाही. नांदेडमध्ये मला मीडियाने मला प्रश्न विचारला की ते म्हणतात जरांगे म्हणतात की भुजबळाला आम्ही निवडून देणार नाही. त्यावेळी मी सांगितलं की एक भुजबळ पाडा तर तुमचे 160 पाडल्याशिवाय स्वतः बसणार नाही. आणि मला माहित नाही काय झालं त्या वाक्यानं की धडाधड लोक सगळे बाहेर पडतात. गाड्याच्या गाड्या गावाच्या गाव बाहेर पडली. आम्ही नांदेडून आम्ही परभणीला निघालो होतो, आम्ही अंबडला निघालो होतो. मध्ये रस्त्यामध्ये पोरं सगळी ओबीसीचे मला खात्यावरून असत होती की आता तुम्ही आमचा विजलेला सगळा आमचा दिवा परत पेटवला पडेल. आता काय सुद्धा होत नाही, आम्ही सगळे रस्त्यावरचे ते अंबडचा दात भोर लाखाचा गडावा झाला. त्यानंतर नांदेडचा गडावा, हिंगोलीचा गडावा, नाईक लागली गडावायची. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला गडावा द्या, आम्हाला गडावा द्या. ज्या ठिकाणी कोणी बाहेर तयार होतं त्या ठिकाणी लाखाचे गडावे त्या ठिकाणी. आंबेडकर साहेब स्वतः म्हणजे मी तुमच्या गडावा देतो आणि 4-5 वेळेवर त्याला घेऊन सुद्धा आम्ही केलं. पण त्याला सांगितलं ही भूमिका स्पष्ट असली पाहिजे की ओबीसीचं आरक्षण आणि मराठ्यांचं आरक्षण याची भूमिका स्पष्ट करावं लागते. आंबेडकर साहेबांनी भूमिका स्पष्ट केली, मराठ्यांचं ताण वेगळं आणि ओबीसीचं ताण वेगळं. आणि दुसरी भूमिका आरक्षणवाद्याला मतदान केलं गेलं पाहिजे. या भूमिकेमध्ये आम्ही पण ग्रुपपटलं गेलेलो आहे आणि आंबेडकर साहेब पण त्यात ग्रुपपटले गेलेले आहे. आता त्यातलं बाहेर पडायची एक्झिट जी आहे ते आम्ही पण पडू शकत नाही आणि आंबेडकर साहेब पण पडू शकत. जर आम्ही पडायचा प्रयत्न केला लोक आम्हाला निवडणार नाही. म्हणून ही भूमिका घेतली आहे महाराष्ट्रामध्ये. आंबेडकरवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं या भूमिकेपासून आता आम्ही काय बाहेर पडू शकत नाही. आणि आम्ही जर तसा प्रयत्न केला तर लोक आम्हाला सोडतात. आणि म्हणून आता ही परवा बातम्या पण ऐकली, आमच्या वंचितसोबत आमच्या बैठका सुरू झाल्या, पक्षस्थापन झाला. या मेळाव्यामध्ये बातमी सुरू झाली की आपण आता ओबीसीचा स्वतंत्र पक्षच असला पाहिजे. 160 पाडायचे तर कसे पाडायचे, त्या ठिकाणी दुसरे समूह उभा केलं पाहिजे पाडायला. त्यात इकडे मी प्रस्ताव आहे, तिकडे पण प्रस्ताव आहे. मग तर द्यायचं कुणाला? आणि त्या ह्याच्यामध्ये हा पक्ष स्थापन करायची भूमिका जी आहे आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली. भुजबळ साहेबांची अडचण होती पण भुजबळ साहेबांना सांगितलं तुमची अडचण आहे, तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. ज्यावेळी तुम्हाला बाहेर पडत असेल त्यावेळी तुम्ही या पक्षाचे तुम्ही नेते असाल. अशा प्रकारे भुजबळ साहेबांना स्पष्टपणे आम्ही त्या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हा पक्ष स्थापन केला. आणि त्या ठिकाणी आता 15 दिवस झाले पक्ष स्थापन होऊन. या निवडणुकीमध्ये आम्हाला नवीन पक्ष उमेदवार येतात की नाही तिकीट मागायला. हाके साहेब आज सांगोल्यातून त्या ठिकाणी आज इथं तिकीट मागायला आलेले मला 58 उमेदवार तिकीट मागितले. 58 उमेदवार. हाके साहेबांचं त्यावेळी आम्ही 15 दिवस बोलणं झालं होतं. आता वाटतं तुम्ही त्या एका प्रस्तावित पक्षामध्ये शिवबंधन बांधलेलं आहे, मग कसं शक्य होणार हे पण माझं बोलणं झालं. तितक्या जाणकाराच्या बातम्या आल्या की पवारांनी आशीर्वाद देऊन टाकला. झालं पवारांचा आशीर्वाद. मग अचानक दुसऱ्या दिवशी बघतो तर देवेंद्र फडणवीसची मिटिंग. आता पण हे ओबीसी नेते काय पवार पाटलांच्या आशीर्वादाला जर लढायला लागले आणि फडणवीसांच्या आशीर्वादाला लढायला लागले ही आपली चळवळ कुठं जाईल. आणि म्हणून आता मला बरेच फोन येत आहे. आता प्रस्तावाला फोन येत आहे की परभणीला त्यांनी हरिभाऊ शेळकेला उमेदवारी दिली आहे, तिथं आमके लढणार आहे, तिथं दामके लढणार आहे. आता पण हे जाणं खरंच कुठं लढणार आहे हे मला माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे. ज्या दिवशी त्यांचा अर्ज जाईल त्या दिवशी ते खरं. आता फडणवीसांना मिठी मारलेली आहे म्हणजे आता ते फडणवीसांचे झालेले आहे. त्याच्या आधी पवारांचे होते. अरे पण आमचे कधी होणार आहे. माझा प्रश्न तो आहे की आपल्या नेत्याने आपलं कधी व्हायचं आहे. आणि तुझं आहे तुझं पाशी पण तू तर जागा तुकराशी एवढी मोठी माढा लोकसभा मतदारसंघ एवढी मोठी लोकसंख्या आम्ही पण उमेदवार आम्ही द्यायच्या आम्ही पडलोच नाही. अचानक कडे किती गेले निवडून. आता उमेदवार ओळखायचा. अचानक उमेदवार जे आहे प्रदीप वाले लिंगायत समाज नेते आले पुणे आपल्याला त्यांनी व्यासपीठाला
यावर्षी विनंती आमच्या भावसाहेब करत आहेत, तरीवाले या. तर अशा प्रकारे हा आपले जे नेते मंडळी आहेत, आपल्या नेत्यांनी तरी आपल्या ह्या चळवळीशी आपल्याला प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. मला वाटते आणि वंचित आघाडीचे आमचे बैठक झाली, 3 बैठका झाल्या. आमची त्यांचे उमेदवारांची सुद्धा लिस्ट दिली गेली, त्यांचे उमेदवार कुठले, आमचे उमेदवार कुठले, इतक्याच बातमी आली की वंचित आघाडीचे नेते ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, सांगलीमध्ये त्यांनी आपला पाठिंबा दिला की प्रकाशांना शेंडगे उभा राहणार असतील तर वंचित आघाडीचा पाठिंबा प्रकाशांना शेंडगे असेल अशी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली. म्हणजे या ठिकाणी मी ज्यावेळी आज आलो त्यावेळी वंचित आघाडीचं 1 लाख मतांचं गाठोडं घेऊनच या ठिकाणी आलो. कारण आपली गिनती 1 लाखाच्या वर चालू. त्याचबरोबर आम्ही त्याला पाठिंबा दिला की तुम्ही आपल्याला उभा राहत आहे. आमचा ओबीसी पक्ष आणि ओबीसी नेते कार्यकर्ते सगळे तुमच्या पाठिंबाने ठामपणे उभा राहतील हेही त्याला आम्ही पाठिंबा दिला. त्याचमध्ये कोल्हापूरच्या महाराष्ट्राला आम्ही पाठिंबा दिला. पण इतक्या काळ बातम्या नाही की वंचित आघाडीचे नेते जरांगेच्या भेटीला गेले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अशी सरळ निर्माण झाली की आता जरांगेसोबत आम्ही जातो की काय, अशा प्रकारचे विचार आम्हाला करण्यात आली. आता तुमची काय भूमिका आहे? जर आंबेडकर जरांगेसोबत गेले तर आपली भूमिका काय? त्यावेळी तुम्ही माझ्याकडे ऐकलेच नसतील. तेच म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगितलं आमची भूमिका ओबीसी आणि भटक्या मुक्तांच्या आरक्षणाची आमची प्रामाणिक भूमिका आहे. जरांगे हे ओबीसीच्या आरक्षणाचे विरोधक आहेत, त्यांना आमचा विरोध कायम असेल, त्यांच्याशी युती करायचा आमचा तर काही प्रश्न नाही, ही भूमिका आम्ही स्पष्टपणे करत आहे. आता आज कळलं की ते काय उभीला उभाच करणार नाही. तेव्हा आता परत कदाचित आमची आणि आंबेडकर साहेबांची आमची महाराष्ट्रामध्ये युती होईल. आता सांगली आणि आपण झालेली पण ते बाकीच्या सगळ्या ठिकाणी जर महाराष्ट्रात युती झाली तर या राज्यामध्ये एक फार मोठी क्रांती जी आहे ती राजकीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दलित शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी भटके मुक्त हे महाराष्ट्रात 80% वोट बँक आपली आहे या ठिकाणी. हे बा आपण काय आपला कुठला कारखाना नाही, आपली सुदगिरी नाही, आपलं काहीच नाही, आपली शिक्षण संस्था नाही, पुस्तक नाही, काही नाही. पण तरीसुद्धा एवढी हिंमत आपल्याकडे आपण विजयाचं गणित आपण मानत आहे. तर हे विजयाचं गणित मानायचं जे आहे ते तुमच्या सगळ्या मतांच्या होते. कारण ही लढाई लोकशाहीची लढाई जी आहे ती आपण लढलोच नाही. आपण फक्त यशवंतराव होळकरांचा विजयोत्सव आपण साजरा करतो, राज्याभिषेक साजरा करतो, महाराजांचा साजरा करतो. पण त्यांनी ज्या लढाई लढल्या इतकी लढाई जी आहे ही लोकशाहीची लढाई ती आम्ही का लढली नाही आणि लढायची कशी लढायची आणि केव्हा लढायची याचं गणित गेल्या 50 वर्षात आम्हाला मानताच आलं नाही. त्यावेळी कर्मधारून सहयोगानं हे गणित आम्ही मांडलेलं आहे, आम्ही बांधलेलं आहे, पक्ष काढलेला आहे. तिकीट आम्ही फक्त ओबीसीला दिलेलं आहे. त्या ठिकाणी इतरांना नो एंट्री आहे की जो ह्या ओबीसी आणि भटक्या चळवळीशी प्रामाणिक आहे त्यालाच फक्त या ठिकाणी एंट्री आहे या पक्षामध्ये, बाकी त्यांना नाही. तर आपलं भांडवलच ते आहे, त्याच्यावरच आपलं निवडणूक होणार आहे. आज आमचा नांदेडचा उमेदवार भोशीकर प्रदीपवाले तुम्हाला माहिती आहे कोण आहे तो नांदेडचा उमेदवार आम्ही दिलेला आहे. आपला अविनाश भोशीकर लिंगायत समाजाच्या चळवळीचा फार मोठा नेता येतो. त्यांनी लाखाच्या बोलते लिंगायत समाज काढले आहेत, त्याला आम्ही उमेदवार दिलेले आहे. तो त्याने सांगितले प्रस्तापित किती माझ्यासमोर येऊ द्या, विजय हा शेवटी आपला ओबीसी आणि बहुजन पार्टीच्या उमेदवाराचाच त्या ठिकाणी होणार असं खाती ठोकपणे ते भोशीकर त्या ठिकाणी सांगताय. 2.5-2.5 लाख लिंगायत समाज त्या ठिकाणी. तेव्हा तो म्हणतो आता माझा मतदान जे आहे ते 2 लाखाच्या पुढे जरी मोजा ओबीसीचं, लिंगायत समाजचं बेसिक मतदानच माझं 2 लाख निघालं. त्या ठिकाणी हिंगोलीचा मतदारसंघ तो आजपर्यंत हिंगोलीचा मतदारसंघ मोदी जागेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ओबीसीचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. राजू सातव त्याचं नाव सगळं पडलं देशामध्ये. पण हिंगोलीमध्ये ओबीसीने मात्र तिथे लाज राखली आणि ओबीसीचा राजू सातव जो आहे तो त्या ठिकाणी निवडून आणला. आता त्या ठिकाणी आम्ही ठरवलं होतं आमचे नाईक सचिन नाईक त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्ष देईल आणि म्हणून आम्ही ते तुला जाहीर केलं नाही. जसं माडामध्ये आम्हाला वाटतं की जानकर उमेदवारीला आम्ही जाहीर केलं नाही तसं तिथे आम्ही जाहीर केलं नाही. तर तिथं असं कळलं की तिथं काँग्रेसचा सगळ्यात मोठा नेता जो आहे तो सचिन नाईक आहे. तो निवडून तो जर
त्याला तिकीट दिली की तो 100% निवडून येतोय असं कळल्यानंतर तिथल्या प्रस्थापितांनी ती हिंगोलीची जागा सोडून दिली. हे जिंकणारी जागा काँग्रेस सारखा पक्ष सोडून देतो का? तर तिथं सचिन नाईक निवडून दे आणि एकदा सचिन नाईक निवडून आला की तो कायमस्वरूपी त्याच्या मागणी बसेल. या भीतीपोटी त्यांनी हिंगोलीसारखा मतदारसंघ आहे तो काँग्रेस पक्षाने सोडून दिला. आणि त्यामुळं आम्ही शेवटी काल हिंगोलीचे आमचे ॲडव्होकेट रवी शिंदे जे आहेत ते आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी ॲडव्होकेट रवी शिंदेची उमेदवारी जी आहे ती धनगर समाजाची आहे, त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी काल जाहीर केली आहे. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं जे आहे काय काय पक्षामध्ये आपले नेते मंडळी आहेत त्यांनी निवडून तिथं निवडावी, निवडून घडवावी आणि त्यांनी जिंकून यावं ही आमची भावना आहे. परभणी या ठिकाणी हरिभाऊ शेळके त्यांची उमेदवारी मी काल जाहीर केली आहे, कारण आज सगळ्यात तिथं कोण लढणार आहे माहीतच नाही. शिवसेनेचा आला बघा त्या ठिकाणी, बाकी सगळं आला, पण आपला उमेदवार काय तिथं कधी यायचा? आता म्हणे तिथं जानकर जाणार आहे, जानकर उमेदवार आहे का तिथं? दिली आहे का काही तिथं काहीच माहीत नाही. आत्ता फॉर्म भरावी ना असताना काय 3 ते 4 तारीख. त्यामुळे आम्हाला काल हरिभाऊ शेळकेची उमेदवारी काल आम्हाला जाहीर करावी लागली. हरिभाऊ शेळके 2 नंबरला त्या ठिकाणी नांदेडमध्ये 2 नंबरला पडले होते खासदार केलं. 15,000 मताने फक्त खासदारांना घ्यायचा. म्हणजे आज काय आपला या ठिकाणी धनगर समाजात सुद्धा एकही खासदार का जाऊ शकला नाही? तर ह्या लोकशाहीच्या निवडणुकीचं गणित आम्हाला जमलं नाही. आता पहिल्यांदा हे गणित आम्ही जमवलेलं आहे. सांगलीचा खासदार जाऊ शकतोय, पण तुम्ही किती देताना उभा राहताय? मी तर आहे, प्रश्नच आहे. तुम्ही सांगणारच्या गावामध्ये, सांगणारच्या वेळेला, सांगणारच्या गल्लीबोळामध्ये यायसाठी, लोकांपर्यंत जायसाठी मी कधीही तयार आहे. काल मला तिकीट दिलं, तेवढे तिकीट पक्षाने दिलं, वंचित आघाडीने दिलं, पण आमच्या सांगलीच्या कार्यकर्ते तिकीट द्यायला पाहिजे ना. त्यांनी तिकीट दिलं तर ते तिकीट महत्वाचं आहे. याचा अनेक पक्ष अनेक तिकीट देतात ना, आणि म्हणून तुमच्याकडे तिकीट बघायला आज आम्ही या ठिकाणी. आणि म्हणून तुम्ही आता मगाशी हात वर करून माझ्या उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. आता मी पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा हात वर केला माझ्या उमेदवाराला तुमचा पाठिंबा आहे का हे दाखवा. धन्यवाद. यामुळं आता आपण या सांगलीच्या निवडणुकीची तयारी केली आहे. कोळेकर सर असतील, बाकी सगळे मंडळी असतील, या ठिकाणी कृष्णालदार आपण सगळे मंडळी त्या ठिकाणी बसा, एक कमिटी तयार करा. शेवटी ही लढाई आहे. ही लढाई आपल्याला सामदाम दंड भेद करून ही लढाई फक्त आपल्याला काढलेल्या जागा मारायसाठी नाही किंवा कुणाला पाडायसाठी नाही. ही सांगलीची जी आहे उमेदवारी या महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी उमेदवारी जी आहे की या ठिकाणी ओबीसीचा खासदार हा सांगलीमधून जाऊ शकतो हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी उमेदवार हा एकदम तगडा आणि स्ट्रॉंग उमेदवार पाहिजे. आता माझ्यापेक्षा आधी पुन्हा एखादा स्ट्रॉंग उमेदवार तुमच्याकडे असेल तर तुम्ही आता सांगा किंवा उद्या सांगा, परवा सांगा. माझं काय म्हणणं आहे की सर अशा वेळी तर अशा प्रकारे आपल्या उमेदवारी जी आहे या उमेदवारी जी आहे ती आपण लढण्यासाठी आपण त्या ठिकाणी मला परवानगी दिलेली आहे. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण ओबीसीचा खासदार या ठिकाणी जाऊ शकतो हे मात्र किंवा सत्य आहे. एक तर आमचा चौथे मतदार आणि तासगाव मतदारसंघ, बापूचा मतदारसंघ, त्या ठिकाणी आमचे तात्याने मिळून घेतले. त्या ठिकाणी जर मतदारसंघ आहे, गाव आणि गावागावातला माणूस मला त्या ठिकाणी ओळखतोय. सांगलीमध्ये त्या ठिकाणी सांगली शहर आहे आपलं आहे, मिरज अरे कुठला खानापूर आटपाडी कुठं आपली माणसं नाही असं नाही. अख्खा मतदारसंघ बावकासाहेब आमचाच आहे, सगळा गाव बाबांचा आहे. पण गेल्या 50 वर्षात एकही कामाला आला नाही, पण आता मात्र कामाला येतील. आणि त्यामुळे सांगली हा लोकसभा जी आहे पहिल्यांदा पॉलिटिकल राजकीय पण अशी झालेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे या महाराष्ट्राचा प्रमुख पक्ष शरद पवार साहेबांचे नेतृत्व गेल्या 40 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भोवती हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण फिरलं गेलं. त्या पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे, त्यांच्या कुटुंबात उभी फूट पडलेली आहे. त्यामुळं त्यांच्या वयामानावर ते आता त्यांच्या वैयक्तिक कलेच्या शेवटच्या स्टेपमध्ये आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दुसरा शिवसेना पक्ष मोठा, त्याच्यात सुद्धा उभी फूट पडलेली आहे. काँग्रेस पक्ष आज पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे. त्याला तिकिटासाठी या ठिकाणी धडपड करावं, त्याला तिकीट पण दिलं झाले कोणी या ठिकाणी चांगलीचं. म्हणजे जो मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला
या ठिकाणी काँग्रेस पक्षाला तिकीट मिळू नये एवढी वाईट अवस्था जी आहे काँग्रेस पक्षाची यापूर्वी कधी झालेली नाही. मागच्या वेळी विशाल पाटीलला दुसऱ्या पक्षात जाऊन दुसऱ्या पक्षाचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी लढावी लागली. मागच्या वेळी मी पण लढवणार होतो, ते तात्या लढवणार होते आणि दोघांनी पण आहे. ज्यावेळी गोपीचंद पडळकर आमच्याकडे आले, गोपीचंद म्हणले आता आम्ही लढतो, मी लढतो, तुम्ही फक्त आमच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू द्या. स्पष्टपणे सांगितलं की ठीक आहे गोपीचंद, तू निवडणूक कर, आम्ही तुला खात्यावर घेऊन या जिल्ह्यामध्ये फिरू. गावागावात गेलो, जे काय करा सगळं केलं. 3 लाख मतापर्यंत त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आता गोपीचंदची अडचण आहे, आपण ते त्याच्यात जास्त आपण जाऊ नये. तर एका पक्षाचा नेता आहे, त्या ठिकाणी आमदार आहे, त्याने उद्या मंत्री होऊ शकेल. त्यामुळे त्याने वैयक्तिक एवढा आता प्रचारच उतरला पाहिजे अशी अपेक्षा आपण करू नये. पण त्याचा आपण मात्र त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी भावनिक पाठिंबा जो आहे तेवढं जरी आपल्याला मिळालं तरी आपला बदल. आता या जिल्ह्याचे प्रश्न आपण बघितले असेल, गेल्या 40 वर्षामध्ये या जिल्ह्याचा एकही प्रश्न सुटला नाही. या ठिकाणी कारखाने येत आहेत, कुणीतरी एखादा कारखान्याची कॅपॅसिटी वाढवतो आणि जे जी काही पदं मुख्यमंत्री पद, त्या ठिकाणी उद्योगमंत्री पद, त्या ठिकाणी 8 का 10 वर्ष आपल्याकडे या खजान्याची चावी जिल्ह्याकडे होती, महाराष्ट्राच्या खजान्याची. कशासाठी वापरली गेली ती? या जिल्ह्यासाठी त्याचा वापर झाला का? नाही. जे प्रश्न आहे तसेच आहे, बेरोजगारांचे प्रश्न तसेच आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहे, दुष्काळाचे प्रश्न तसेच आहे, त्या जगच्या पूर्व भागाचा पाण्याचा प्रश्न आज टावर पडत आहेत लोक. मी जिथं पाणी आलं तिथंच पाणी थांबले अजून गेल्या 10 वर्ष झाले. त्याच्या पुढं पाणी सरकलंच नाही आहे. लोक कर्नाटकमध्ये चालले तिकडं पाणी आणण्यासाठी. त्यामुळे ह्या दुष्काळी भागाचे प्रश्न आहे, इथे या सांगली जिल्ह्याचे प्रश्न आहे. या प्रश्न जे आहेत हे प्रश्न घेऊन, विकासाचे प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी आपला उतरायचं एक मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी जोपर्यंत 8,000 कोटीचा प्रोजेक्ट जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत इथल्या तरुणांच्या हाताला या सांगली जिल्ह्यामध्ये काम मिळणार नाही. भटक्या मुक्त असतील, धनगर समाज असेल, बाकी सगळ्या आमचे केलीबाई सारी कुस्ती कुमार असतील, ही सगळी मंडळी जी आहे आता या सगळ्या मंडळीला आपल्या हाताने जाणीव झालेले. ज्या दिवशी चावडीवरती आपण एकत्र येऊ, हे लक्ष हे वाक्य लक्षात तुम्ही महाराष्ट्राने हे वाक्य सगळीकडे वापरलेलं आहे. तुम्हाला वापरलं आपण हा ज्या दिवशी चावडीवरती केलीबाई सारी कुस्ती कुमार, धनगर, वडा, रामोशी, लिंगायत, मुस्लिम, शेड्यूल काय एकत्र येतील त्या दिवशी या प्रस्थापितांचा सरपंच सुद्धा या महाराष्ट्रात होऊ शकत नाही. सरपंच आमदारकी खात्याची लई लाभ आहे. दौंड तालुक्यामध्ये ज्या दिवशी आमचा मेळावा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक होती. 12 ग्रामपंचायतपैकी 11 ग्रामपंचायत ओबीसी झाले, ओबीसी सरपंच झाले. म्हणजे इतका मोठा इम्पॅक्ट जो आहे, इतकी मोठी वोट बँक जी आपल्याकडे आहे, इतकी मोठं भांडवल आपल्याकडे आहे, ते फक्त आपल्यासाठी वापरलं पाहिजे. माझी विनंती आपल्याला, आपलंच मत, आपलीच वोट बँक, आपलीच मतपेटी, आपलाच नेता, आपलंच सरकार आणि आपलंच विधानसभा जे आहे ते आपली ह्या बजेटून आपण गेलं पाहिजे. आपलं मत आता इतरांसाठी वाया घालवायचं नाही. ज्या आमदाराला आपण निवडून दिलं त्या आमदाराने आपल्या ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश करण्यासाठी मंत्रालयात टाळे लावायला गेले, मंत्रालयात टाळे गेले. म्हणजे आता ह्याच्यावरती विश्वास जो आहे तुम्ही कशाला ठेवायचा? आणि म्हणून आता आपला विषय ह्यांचा संपलेला आहे. आपल्या ह्यांच्या मताची आपल्याला आवश्यकता सुद्धा नाही आहे. आपलीच मतं आपल्याला मिळाली तरी सुद्धा आपला राजा मतपेटीतून आपण बाहेर काढू शकतो. एवढे एकच गणित आपण लक्षात घ्यावं. आणि या ठिकाणी ही निवडणूक जी आहे ही निवडणूक तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं ताकदीनं आपण या ठिकाणी लढू. एवढे या ठिकाणी आपल्याला मी बोलतो. पुन्हा एकदा आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला कविता करायला लागणार आहे. तालुक्यामध्ये आपले कार्यकर्ते निर्माण करायला लागणार आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आपले मेळावे करू, आपल्या जाहीर सभा करू. आपले वंचित आघाडीचे नेते आंबेडकर साहेब त्यांनी आपला पाठिंबा दिलेला आहे, त्यांनाही आपल्या सभेसाठी बोलू. आणि या राज्यातले सगळे ओबीसी नेते जे आहेत, ओबीसी कार्यकर्ते आहेत, ते सगळे या ठिकाणी यायला तयार आहे. कारण त्याला माहीत आहे की या निवडणुकीमध्ये फक्त सांगलीचा उमेदवार आपला जो ओबीसी जो आहे तो 100% जाणारा मतदारसंघ म्हणजे तो सांगली आहे. त्याची जाणीव अख्ख्या महाराष्ट्राला झालेली आहे. आणि म्हणून हा सांगलीची निवडणूक जी आहे ही तुम्हाला सगळ्यांची आता प्रतिष्ठेची आपल्याला करायची आहे. या ठिकाणी मला प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं की काँग्रेसला तिकीट मिळत नाही आहे. जर काँग्रेसला तिकीट मिळत नसेल तर माझ्यामध्ये जतमध्ये त्यांनी मला पाठिंबा दिला होता. काँग्रेस शेवटी बरखास्त केली होती आणि सगळे काँग्रेसचे नेते त्यामध्ये सलमणेकर असतील, सगळे असतील, शिंदे असतील, सगळे माझ्या पाठीमध्ये ठामपणे उभा होते. त्याप्रमाणे जर तुम्हाला या ठिकाणी तिकीट मिळत असेल तर
तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. तुमचा एखादा ओबीसी कुटुंब असेल महाराष्ट्रामध्ये आम्हाला सांगा, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आणि या ठिकाणी जे आहे जर पाठिंबा दिला तर या जिल्ह्याची काँग्रेस, वसंतदादांची काँग्रेस ही या ठिकाणी जिवंत राहू शकेल. नाहीतर या वसंतदादांची काँग्रेस, वसंतदादा पाटलांचा बालेकिल्ला जो आहे तो या ठिकाणी नेस्तनाबूत झालेला आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल. की होऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते आपल्या आजच्या बैठकीच्या निमित्ताने मी करतो. आणि पुन्हा एकदा उशीर झालेला आहे. आपण सगळे जवळपास 3-4 वाजल्यापासून आपण या ठिकाणी आलेला आहात आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी येऊन आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सत्ता संपादनाचा निर्धार जो आहे तो आपण आजच्या मेळाव्यात आपण केलेला आहे. ही लोकसभा तर फक्त झाकी आहे, उद्याची विधानसभा अजून बाकी आहे. त्या ठिकाणी आता या ठिकाणी जवळपास 7-8 आमदार आहेत. त्यातले किमान 5-6 आमदार तर आपल्याला पाठवायचे आहे. ज्याला कोणाला इच्छुक आहे विधानसभा लढवायची आहे त्याने आत्तापासून तयारी लागा, आत्तापासून तयारी लागा. विजय तुमचाच आहे, कारण 70% वोट बँक आपल्यासोबत आहे. काही काळजी करायची आवश्यकता नाही. जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. आता दुसरा कुणा राज्य या ठिकाणी करू शकत नाही. वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. अभी वोट भी हमारा और राज्य भी हमारा. जय ओबीसी, जय मल्हार, जय भीम, जय महाराज.